संपल्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। ऐन फेब्रुवारी महिन्यातच आहे तो उन्हाळ्याचा कडाका आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आहेत ते रस्त्यांवर असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहे ते कलिंगडचे गाडे असतील किंवा वेगवेगळे उसाचे रस असतील, थंड पेय असतील, यांच्या स्टॉल्स आहेत ते उभारण्यात आहेत। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते कलिंगडचं उत्पादन आहे ते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी आहे ते असे कलिंगडचे असतील किंवा वेगवेगळ्या फ्रुट्सचे आहे ते स्टॉल लावण्यात आले आहेत। आणि खरं तर उन्हाचा कडाका सुरू झाल्याने आहेत ते नागरिक आहेत आता सध्या आहे ते थंड पेयाकडे असतील किंवा फ्रुट्स असतील याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की उन्हाचा कडाका आहे ते 30 ते 35 अंशावर आहे तो आकडा आहे तो पोहोचला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नागरिक आहेत ते कलिंगडचा आस्वाद घेण्यासाठी भर उन्हामध्ये थंडावा मिळण्यासाठी आहे ते या ठिकाणी विश्रांती करून आहे ते कलिंगड खाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवसभर आहे ती ही ग्राहकांची रेलचेल आहे ती या गाड्यांवर आहे ती आपल्याला दिसून येत आहे। अशीच स्टॉल्स आहेत ते संपूर्ण कोल्हापूरमध्ये आहेत ती उभारण्यात आली आहेत। यासोबतच रसवंती गृह असतील यांची देखील उभारणी आहे ती या एकंदरीत शहरामध्ये करण्यात आली। त्यासोबतच मोहब्बत का शरबत आहे याचं देखील मोठ्या प्रमाणात आहे ती ह्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांची पसंती आहे ते थंड पेयांकडे वळत असून सध्या कलिंगड आहे ते 30 ते 35 रुपये किलो अशा दराने आहे ते ग्राहक आपल्याला विकताना दिसत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की कडाकाच्या उन्हामध्ये गारव्याचा आहे तो आनंद घेताना या ठिकाणी आई आणि मुले आहेत आणि त्यांनी सेल्फी वगैरे काढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। यासोबतच उन्हाळी कपडे असतील, मास्क असतील, मफलर असतील याची देखील बाजारामध्ये आहे ती विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। नागरिक आता सकाळी उठल्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत असल्याने नागरिक आहेत ते मास्क घालून स्कार्फ घालून आहे ते बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत। ऐन फेब्रुवारी मध्येच उन्हाचा कडाका वाढल्याने आहे नागरिकांना याची झळ आहे ती आता बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच जे थंड पाण्याचे माठ आहेत त्याचे देखील बाजारामध्ये सध्या थंड पाण्याचे माठ आहेत ते देखील विक्रीसाठी आले आहेत आणि याला देखील नागरिकांनी आतापासूनच फेब्रुवारी महिन्यातच खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे। एकंदरीतच उन्हाचा कडाका वाढल्याने आहे ते अशा वेगवेगळ्या फ्रूट स्टॉल्स असतील, रसवंती गृह असतील, ठिकठिकाणी थंड पेयाचे कोल्हापूर शहरामध्ये आहे ते नियोजन करण्यात आले आणि याचा आस्वाद आहे ते नागरिक आणि ग्राहक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर।